काका, ईशाने हाऊस फुटफुटली. मी मी खरंच सत्यच बोलते आहे. अगस्त्यने तिच्या हनुवटीवरून बोट दूर केली, पण तिला आपल्या मांडीवरून उठवू दिलं नाही. तिच्या कमरेभोवती हात घट्ट करत तो शांतपणे म्हणाला, क्षणभर त्याच्या कपाळावर आडी पडली. इतकी सडपातळ कंबर, एका हातात सहज मावेल इतकी. ही खरंच 18 वर्षाची आहे का की 8? तो मनातच विचार करत होता. ईशानीने स्वतःला सावरत त्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. तिचा आवाज थरथरत होता. माझी सावत्र बहीण मृणाली, तिला श्रुतिविद्या महाविद्यालयात प्रवेश हवा आहे. आज माझे वडील विनायक कुलकर्णी आले होते. त्यांनी मला तुमच्याकडे मदत मागायला सांगितलं. तिने वडिलांना नावानं हाक मारली. याचा अगस्त्याला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कॉलेजच्या प्रवेशाचा विषयही त्याला क्षुल्लक वाटला. पण तिचं शेवटचं वाक्य त्याच्या कानात घुमत राहिलं. मग तो थंड स्वरात विचारला, तू माझ्याकडे थेट का आले नाहीस? त्याचा श्वास अगदी जवळून जाणवत होता. ईशानी नकळत मान आत घेत म्हणाली, कारण मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता काका. अगस्त्याने बोटाने तिची हनुवटी वर उचलली. म्हणजे मला नाही, पण महाराणी कमलादेवींना त्रास दिलास. ईशानीला वाटलं तो रागावला आहे. शेवटी त्या त्याच्या आईच होत्या. ती घाईघाईने म्हणाली, नाही, मी नाही, माझ्या सावत्र आईनं. तिनंच मॅडम राणेंना बोलावलं. खरं तर ही सगळी गोष्ट माधवकडून आधीच त्याला कळली होती, पण तिचा लालबुंद चेहरा पाहून तो मुद्दाम तिला छेडत होता. आणि तू त्याच्यासोबत हात जोडलेस? त्याने विचारलं. ईशानीने ओठ चावले. तिला स्वतःचीच लाज वाटत होती. हा विवाह म्हणजे फक्त व्यवहार होता आणि तरीही तिचं कुटुंब या नात्याचा गैरफायदा घेत होतं. ती हळूच अगस्त्याच्या बाहीला धरून वर पाहत म्हणाली, प्लीज रागावू नका. मी याची भरपाई करू शकते. अगस्त्य तिच्याकडे शांतपणे पाहत होता, जणू सूर्यप्रकाशात भक्ष्य टिपणारा हिंस्र पशु. कशी? त्याने विचारलं. कशाची भरपाई करणार? ईशानीने दात आवळले. शेवटी धैर्य गोळा करून म्हणाली, मी कदाचित तुमचा आजार बरा करू शकेन. अगस्त्य क्षणभर स्तब्ध झाला. त्याला आठवलंच नव्हतं ही मुलगी पिढ्यानपिढ्या वैद्यकशास्त्रात नावाजलेल्या घराण्यातली होती. तो हळूच तिच्या कमरेवर बोट फिरवत म्हणाला, खरंच? ईशानीला अजिबात कल्पना नव्हती की हा माणूस नकळत तिचा फायदा घेत आहे. ती गंभीरपणे म्हणाली, मला खात्री नाही, आधी तपासणी करावी लागेल. अगस्त्याचे डोळे किंचित गडद झाले. जर हिला कळलं की मी आजारी असल्याचं नाटक करतोय तर? क्षणभर त्याच्या मनात शंका डोकावली. ठीक आहे, तो हसत म्हणाला, करून पहा. ईशानी हळू आवाजात म्हणाली, मग प्लीज मला खाली ठेवता का? अगस्त्याने उपहासाने विचारलं. कोणाला विचारत आहेस? काका. त्याने हात सैल केला. ईशानी झटकन उभी राहिली, खोल श्वास घेतला आणि त्याच्यासमोर अर्धवट बसून त्याच्या मनगटावर बोट ठेवली. नाडी तपासण्यासाठी. अगस्त्य शांतपणे तिच्याकडे पाहत होता. जर हिनं काही चुकीचं बोललं तो तिला नरक दाखवायला तयार होता. काका. ईशानीच्या भुवया एकत्र झाल्या. तिच्या चेहऱ्यावर संभ्रम होता. तुमची तपासणी करणारा डॉक्टर फारसा चांगला वाटत नाही. अगस्त्याच्या डोळ्यातला घातक प्रकाश क्षणार्थ नाहीसा झाला. असं का म्हणतेस? तो गंभीरपणे विचारू लागला. ईशानी हळू आवाजात म्हणाली, तुम्ही आधी घेत असलेली औषधं ती आतल्या जखमांसाठी आहेत. पण ती क्षणभर थांबली आणि अचानक तिच्या लक्षात काहीतरी आलं. तिने अगस्त्यकडे नीट पाहिलं. डोळ्यात अविश्वास होता. तुम्ही आजारी असल्याचं नाटक करताय का? ती कुजबुजली.
तिचा चेहरा एखादा घाबरलेल्या खारसारखा दिसत होता. भय आणि निरागसतेचं विचित्र मिश्रण. अगस्त्यच्या नजरेत ते दृश्य आश्चर्यकारकरित्या रंजक वाटलं. त्याने उत्तर दिलं नाही. ईशानी थोडा विचार करू लागली. मी कदाचित खूप मोठं गुपित उघडलं आहे. राणे घराण्यासारख्या गुंतागुंतीच्या कुटुंबात जिथे सत्तेची, राजकारणाची आणि शत्रुत्वाची वावटळ असते, तिथे आजाराचं नाटक करण्यामागे काहीतरी मोठं कारण असणारच. ती निर्धाराने म्हणाली, मी तुमचं गुपित कोणालाही सांगणार नाही, पण तुम्ही ती औषध पुढे घेऊ नका. ती तुमच्या शरीराला विषासारखे आहेत. तिच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य विलक्षण गोड वाटत होतं. अगस्त्य मात्र फारसं लक्ष देत नव्हता. तो सहज विचारलं, म्हणजे तू माझ्यासाठी गुपित राखशील? ईशानी मान हलवत म्हणाली, तुम्ही असं का करताय याचं कारण असेलच, पण तुमच्या शरीरावर जुन्या जखमा आहेत. त्यांना योग्य उपचार हवेत. आपण परत गेल्यावर मी औषधाचा एक नवा काढा लिहून देईन. आपल्या कौशल्याबद्दल बोलताना तिचे डोळे आत्मविश्वासाने चमकले. क्षणभर तिने अगस्त्याची भीती विसरली, पण लगेचच ती थांबली. आपण फक्त 1 दिवसापूर्वी भेटलो आहोत. हा लष्करी अधिकारी माझ्यावर विश्वास ठेवेल का? ती विषय बदलत म्हणाली, थोडं फिरूया. अगस्त्यालाही त्या विषयावर बोलायचं नव्हतं. ईशानीला कल्पनाही नव्हती की मृत्यूची कोयती क्षणभर तिच्या जवळून फिरून गेली होती. अचानक अगस्त्य विचारतो, श्रुतिविद्या महाविद्यालय, तुला तिथे जायचंय का? ईशानी दचकली. मला कुठेही चालेल, ती शांतपणे म्हणाली. लहानपणापासूनच तिला दुर्लक्षित केलं गेलं होतं. शारदा कुलकर्णीच्या प्रतिष्ठेसाठी तिला दुसरी मुलगी म्हणून ओळख दिली गेली. ईशानी आणि मृणाली एकाच शाळेत शिकत होत्या, पण सगळ्यांना माहिती होतं ईशानी ही अवैध मुलगी आहे. शाळेत तिचे सतत थट्टा, अपमान, छळ होत असे. शिक्षकसुद्धा डोळेझाक करायचे. कोणीही कधीच तिला विचारलं नव्हतं, तुला काय हवं आहे? मृणालीसारखी श्रीमंत ओळखी मिळवण्याची महत्त्वाकांक्षा तिला नव्हती. तिला फक्त आजोबांना घेऊन या सगळ्यांपासून दूर जायचं होतं. तिला खात्री होती की ती कुठल्याही चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळवू शकते, श्रुतिविद्या असो वा नसो. अगस्त्य थंड स्वरात म्हणाला, तुझी बहीण जर तिथे गेली आणि तू नाही गेलीस तर लोक तुझी तुलना करतील. तुला त्रास होईल. ईशानी थबकली. म्हणजे मी अजूनही शिकू शकते? ती अविश्वासाने विचारली. अगस्त्यने तिला विचित्र नजरेने पाहिलं. मी तुला कधी शाळेत जायला मनाई केली? हिला वाटलं काय मी तिला माणूस तस्करीसाठी उचलून आणले का? तो मनात हसला. ईशानीचा आनंद आवरत येईना. तिच्या चेहऱ्यावर तेजस्वी हास्य उमटलं. धन्यवाद, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, ते मनापासून म्हणाली. बाहेर पसरलेल्या अफवांपेक्षा तुम्ही खूप वेगळे आहात, तिने मनात ठरवलं. अचानक चांगला माणूस म्हटल्यावर अगस्त्य गप्प झाला. तो पुढे म्हणाला, पुढच्या वेळी तुझा वडील तुला भेटायला आला तर त्याला भेटण्याची गरज नाही, आणि त्यांनी तुला त्रास दिला तर माझ्याकडे ये. ईशानी हळूच विचारते, तुमच्याकडे तक्रार करायला? अगस्त्य थोडा विचार करून म्हणाला, माझा मूड चांगला असेल तर कदाचित मी तुझी बाजू घेईन. ईशानी स्तब्ध झाली. म्हणजे सगळं त्याच्या मूडवर आहे? तरीही ती समाधानी होती. 18 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच तिला असा दुसरा माणूस मिळाला होता ज्याच्याकडे ती आपलं दुःख मोकळं करू शकत होती. तो तिचा वडील नव्हता, तो तिची आई नव्हती, तो होता अगस्त्य राणे.